नमस्कार, मी तुषार पाटील खाकी पॉइंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सरळ व्याज शिकणार आहोत। मित्रांनो, सरळ व्याजावरील आपण टाइप 3 बघणार आहोत। एक तुम्हाला वार्षिक व्याज दर असतं, एक मासिक आणि एक तुम्हाला व्याज दर दिवसांमध्ये दिलेलं असतं। हे तिन्ही प्रकारचे टाइप आपण बघणार आहोत। सर्वात आधी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खाकी पॉइंट चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर खाकी पॉइंट चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्यासोबतच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामला सुद्धा नक्की जॉईन व्हा। मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती मी ट्रेनिंग सेंटरमध्ये आहे। मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो मित्रांनो, तेव्हा मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करतो। या ठिकाणी साधन साहित्य वगैरे नाहीये माझ्याकडे, त्यामुळे जसाही व्हिडिओ वगैरे होतो किंवा बेटर व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत असतो। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण सरळ व्याज बघणार आहोत आणि सरळ व्याजाचे प्रश्न जे आहे मित्रांनो, ते दोन प्रकारे सोडवले जातात। एक तुम्ही सूत्रानुसार सोडवू शकतात आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही सोडवू शकतात। ठीक आहे, आपण दोन्ही पद्धती सुद्धा बघणार आहोत। मी ज्याप्रमाणे सोडवतो त्याप्रमाणे सुद्धा तुम्हाला सांगेल। आता सरळ व्याजाची व्याख्या काय मित्रांनो, फक्त मुद्दलावर भेटणारे व्याज म्हणजेच सरळ व्याज होईल। आता बघा मित्रांनो, मुद्दल म्हणजे काय, तुमच्याजवळ असलेली किंमत। जसे की आता जर माझ्याजवळ 1000 रुपये आहेत, किती मित्रांनो, 1000 रुपये माझ्याजवळ आहेत आणि मला 5% व्याजदर मिळणार आहे। आता 1000 रुपये मी कोणाला तरी माझ्या मित्राला उधार दिलेले आणि तो मला 5% व्याजदराने परत करणार आहे। मित्रांनो, सरळ व्याजामध्ये फक्त मुद्दलावर व्याज मिळते। मित्रांनो, काय मिळते, फक्त मुद्दलावर व्याज। ते कशाप्रमाणे मित्रांनो समजून घ्या। आता 1000 रुपये मी याला एका वर्षासाठी दिले 5% व्याजदराने। आता याचा अर्थ काय होतो मित्रांनो, 100 रुपयाला 5 रुपये व्याज। किती, 100 रुपयाला 5 रुपये व्याज। आता याला सोडवलं कसं जातं मित्रांनो, याचं सूत्र काय आहे, मुद्दल गुणिला दर गुणिला मुद्दल दर गुणिला काळ। ठीक, याप्रमाणे याचं मुदक भागिला 100। क्लिअर झालं मित्रांनो। टक्के चिन्ह लागलेलं असतं। टक्के चिन्ह म्हणजे ही संख्या 100 पैकी एवढी आहे। क्लिअर झालं मित्रांनो। परीक्षेमध्ये जेव्हाही तुमचा पेपर वगैरे सोडवला जातो 100 पैकी 80 पैकी, तेव्हा तुम्हाला जर 100 पैकी जर 80 गुण मिळाले तर असं लिहिले जात असेल मित्रांनो, याचा अर्थ होतो 100 पैकी 80 गुण। क्लिअर झालं मित्रांनो। टक्के चिन्ह राहिलं म्हणजे भागीला 100 असतात। क्लिअर झालं। आता हा त्याचा फॉर्म्युला आहे। 1000 रुपये मी माझ्या मित्राला दिले म्हणजे मुद्दल दिली, दर किती आहे 5% आणि काळ किती 1 वर्ष, बरोबर, भागीला 100। आता व्याज दर किती होईल मित्रांनो, सोडून घेऊ आपण। 2 0 2 0 कट 10 गुणिला 5 किती झाले मित्रांनो, 50। आता व्याजदर किती आला मित्रांनो एका वर्षाचा, 50 रुपये। सरळ व्याजामध्ये फक्त मुद्दलावर मिळते मित्रांनो व्याज। जे मुद्दलावर व्याज मिळते त्याला सरळ व्याज मिळते, सरळ व्याज म्हणतात। आता मित्रांनो, 1000 रुपये जर मी माझ्या मित्राला 2 वर्षासाठी दिले, किती, 2 वर्षासाठी, काळ किती आहे 2 वर्ष। ठीक, 2 वर्ष आहे मित्रांनो। आता 1000 रुपये मी त्याला दिलेले, पहिल्या वर्षाचं किती व्याजदर होईल मित्रांनो, 50। आता सरळ व्याजामध्ये या 50 ला मुद्दलामध्ये पकडलं जाणार नाही। क्लिअर झालं मित्रांनो। फक्त या मुद्दलावरच मला दुसऱ्या वर्षी सुद्धा व्याज मिळेल। म्हणजे 1000 रुपयाला दुसऱ्या वर्षी सुद्धा मला 50 रुपये व्याज मिळेल। म्हणजे 2 वर्षाचे व्याजदर किती होईल मित्रांनो, 100 रुपये। पहिल्या वर्षी 50 आणि दुसऱ्या वर्षी 50, 100 रुपये मला व्याज मिळेल। म्हणजे पहिल्या वर्षाचं जे व्याज मिळालं आहे मित्रांनो, ते मुद्दलमध्ये पकडलं जात नाही। फक्त मुद्दलावर मला व्याज मिळते प्रत्येक वर्षी, पहिल्या वर्षी सुद्धा तेवढंच आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा तेवढंच। सरळ व्याजामध्ये मुद्दलावरचं व्याज बदलत नाही। जे पहिल्या वर्षी भेटलाय तेच तुम्हाला 2 वर्षांनी, तेच तुम्हाला 3 वर्षांनी सुद्धा मिळेल। क्लिअर झालं मित्रांनो। फॉर्म्युला समजला तुम्हाला, मुदक भागिला 100, मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100। ठीक आहे। आता प्रश्न क्रमांक आपण पहिला बघू मित्रांनो। ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक पहिला काय दिलाय बघा, 1500 रुपये मुद्दलाचे दशादशे 5% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती। आता मित्रांनो, जेव्हा आपण सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याजावरती प्रश्न वगैरे अभ्यासतो तेव्हा काही संकल्पना आहे मित्रांनो, त्या सुद्धा अभ्यासणे गरजेचे आहेत। जसे की आता व्याज, ठीक आहे, मुद्दलावर मिळणारे व्याज त्याला आपण व्याज म्हणतो, सरळ व्याज म्हणतो। त्यानंतर रास ही सुद्धा संकल्पना आहे की रास कशाला म्हणतात। आता मित्रांनो, जे पहिल्या उदाहरणात आपण पाहण्यासाठी घेतलं, 1000 रुपये आपली मुद्दल होती, बरोबर, त्यावर पहिल्या वर्षाला आपल्याला 50 रुपये व्याज मिळाले।
क्लिअर झालं मित्रांनो. पहिल्या वर्षाला आपल्याला 50 रुपये व्याज मिळाले, म्हणजे टोटल अमाऊंट किती झाली मित्रांनो 1050. जी टोटल अमाऊंट होती तुमची मुद्दल प्लस व्याज, काय मित्रांनो मुद्दल प्लस व्याज, यालाच मित्रांनो रास असे म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो रास. क्लिअर झालं. रास म्हणजे समजलं मित्रांनो तुम्हाला, मुद्दल प्लस व्याज त्याला काय म्हणतात रास. क्लिअर झालं मित्रांनो. आता प्रश्न क्रमांक पहिला काय दिलेला आहे, 1500 रुपये मुद्दलाचे दशादशे 5% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती. ठीक, सोडून घेऊ मित्रांनो. सूत्र काय मित्रांनो, मुदक भागीला 100. ठीक, मुद्दल किती आपली 1500 रुपये, दर किती आहे 5%, मुद्दल गुणिला दर गुणिला काळ, काळ किती मित्रांनो 2 वर्ष, भागीला 100. ठीक, आता सोडून घ्या. 2 0 2 0 कट, गुणाहार करा. 5 गुणिला 10 सॉरी 5 दुनी 10, 5 गुणिला 2 5 दुनी 10, 10 गुणिला 15 15 गुणिला 10 किती आलं उत्तर मित्रांनो 150. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती तुमचं 150. आता 1500 रुपये मुद्दलाचे दशादशी 5% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती झाले 150. क्लिअर झाला मित्रांनो. किंवा आता तुम्ही या ठिकाणी हा प्रश्न शॉर्टकट मध्ये कशाप्रमाणे सोडवू शकतात ते बघा. बघा, सरळ व्याजामध्ये जेव्हा तुम्हाला सरळ व्याज काढायचं एखाद्या प्रश्नामध्ये, तेव्हा काय करायचं, दर जो तुमचा दर असतो, मी ज्याप्रमाणे सोडवतो त्याप्रमाणे तुम्हाला सांगतोय मी, जो तुमचा दर असतो दर गुणिला काळ करायचं, दर गुणिला काळ करायचं. 5 दुनी 10 किती होतात 5 दुनी 10, म्हणजेच 100 रुपया मागे 10 रुपये आपलं व्याज मिळालं. हे समजून घ्या मित्रांनो ट्रिक. 100 रुपये पकडायचे आणि दर गुणिला काळ करायचा, दर गुणिला काळ, 5 दुनी 10 गुणाहार करायचा, म्हणजे 100 रुपया मागे 10 रुपये व्याज मिळालाय. तर 1500 रुपया मागे किती, क्रॉस गुणाहार करायचा मित्रांनो. बघा 1500 गुणिला 10 भागीला 100, हे 2 0 2 0 कट, 15 गुणिला 10 150 तुमचं उत्तर आलं. क्लिअर झालं मित्रांनो. हा प्रश्न तुम्हाला समजला. याचप्रमाणे मित्रांनो आपण दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. मित्रांनो प्रश्न क्रमांक आपल्याला दुसरा दिलेला आहे. काय दिलेला आहे, 1250 रुपये मुद्दलाचे दशादशी 8% दराने 4 वर्षाचे सरळ व्याज व रास किती. आता मित्रांनो मी तुम्हाला रास सांगितलं होतं की जे आपलं मुद्दल असते आणि व्याज असतं, या दोघांना मिळून जे टोटल होते, जे अमाऊंट होते, त्याला आपण काय म्हणतो रास असे म्हणतो. ठीक आहे. आता मित्रांनो या ठिकाणी शॉर्टकट पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडवू शकतात. काय करायचे शॉर्टकट पद्धतीने, दर गुणिला जो कालावधी दिलेला असतो तो, दर गुणिला काळ, काय करायचं मित्रांनो दर गुणिला काळ. तुम्ही सूत्र मांडून सुद्धा हा प्रश्न सोडवू शकतात. मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागीला 100. ठीक आहे, याप्रमाणे सोडवा किंवा याप्रमाणे सुद्धा सोडवायचा. बघा 8 गुणिला 4 8 चौक 32, म्हणजे या ठिकाणी 100 रुपया मागे 32 रुपये व्याज आहे, तर 1250 मागे किती, क्रॉस गुणाहार करायचा मित्रांनो. ठीक, क्लिअर झाला. बघा 1250 गुणिला 32 भागीला 100 बरोबर, 0 0 कट, 5 दुनी 10 5 दुनी 10 राहिले 2 25 5 5 25, बेकबे 1 राहिला, बेसक 12, 16 गुणिला 25. आता गुणाहार करा मित्रांनो. 25 किती होतात 150, 150 आला 0, त्याला आले 15, आणि 25 1 25, आणि 15 किती झाले मित्रांनो, ते झाले 40. ठीक, म्हणजे 1250 चे 8% दराने 4 वर्षे सरळ व्याज किती होईल मित्रांनो 400 रुपये. क्लिअर झाला मित्रांनो. आता आपल्याला काय करायचंय, हे झालं आपलं सरळ व्याज. काय आलं मित्रांनो उत्तर आपलं सरळ व्याज. आता आपण रास काढू. रास काय सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला, मुद्दल, तुमची मुद्दल 1250 प्लस सरळ व्याज 400 रुपये, टोटल अमाऊंट जी होईल ते तुमची रास. आता 1250 आणि 400 किती झाले मित्रांनो 1650, यालाच आपण रास असे म्हणतो. क्लिअर झालं मित्रांनो. हे झालं तुमचं वार्षिक व्याजदर. आता मित्रांनो आपल्याला महिन्यातील जे व्याजदर दिलेलं असतं त्याचं उत्तर काढू, आणि जे दिवसात दिलेलं असतं त्याचं सुद्धा उत्तर आपण काढणार आहोत. मित्रांनो आपण आता टाईप क्रमांक 2 बघू. प्रश्न काय दिला आहे, प्रश्न क्रमांक 3 आहे. दशादशी 6% दराने 5050 रुपये मुद्दलाचे 8 महिन्यांचे सरळ व्याज किती. आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला महिन्यामध्ये दिलेलं आहे. ठीक, आधी मी तुम्हाला वार्षिक व्याजदर घेतलं, नंतर मासिक, त्यानंतर आपण दिवसांमध्ये सुद्धा बघणार आहोत. ठीक, आता या ठिकाणी सूत्र तेच मित्रांनो,
मुद्दल गुणिला दर गुणिला काळ, बरोबर, मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. सूत्र हेच राहील मित्रांनो. ठीक आहे. आता सोडवायचं कसं मित्रांनो, मुद्दल किती दिलेली आपल्याला 5050, दर किती आहे 6%, काळ किती आहे 8 महिने. आपल्याला आधी वार्षिक मध्ये दिलेलं होतं, आता महिन्यांमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, काळ दिलेला आहे म्हणजे मुदत दिलेली आहे. ठीक आहे, भागिला 100. आता या ठिकाणी समजून घ्या मित्रांनो, जर तुम्हाला जे कालावधी आहे, जो कालावधी व्याजदराचा तो जर महिन्यांमध्ये असेल तर भागिला 100 सोबत 12 घ्यायचे. क्लिअर झालं मित्रांनो, काय करायचं 100 सोबत भागिला 12 घ्यायचे जर तुम्हाला कालावधी महिन्यांमध्ये दिलेला असेल तर. क्लिअर झालं मित्रांनो. आता भाग द्या, 6 1 6, 6 2 12, बे 1 बे, बे चौक 8. बघा हा 0 कट, हा 0 कट. ठीक आहे. आता 5 ने भाग जातो, 5 ने भाग द्या, 5 2 10, 5 1 5, हा 0 जसा तसा आणि 5 1 5, बरोबर. बे 1 बे, बे 2 4. राहिली काय मित्रांनो, जी शिल्लक अमाऊंट आहे ते बघा 101 गुणिला 2, बरोबर. वरती कोणतीही संख्या बाकी नाही, खाली कोणतीही संख्या बाकी नाही, 101 गुणिला 2. आता गुणाकार करा मित्रांनो, 2 1 2, 2 0 0 आणि 2 1 2, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे मित्रांनो, 202. बघा 5050 रुपये मुद्दलाचे 8 महिन्याचे 6% दराने सरळ व्याज किती आलेला आहे, 202 रुपये. क्लिअर झाला मित्रांनो. आता जो प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो तो बघा. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, 3200 रुपये मुद्दलाचे 5% दराने 6 महिन्याचे सरळ व्याज व रास काढा. रास ही संकल्पना आपण याच्या आधी सुद्धा पाहिलेली आहे. आता प्रश्न आपण सोडू. प्रश्नाला सूत्र तेच, मुद्दल गुणिला दर गुणिला काळ. ठीक आहे. आता या ठिकाणी मी सूत्र लिहून घेतो, मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. क्लिअर झाला मित्रांनो. ठीक आहे. आता मुद्दल किती दिलेली आहे, 3200 रुपये, बरोबर. त्यानंतर दर किती आहे 5%, दर किती आहे 5%, कालावधी किती आहे 6 महिने भागिला 100. आता महिन्यांमध्ये जर कालावधी दिलेला आहे तर या ठिकाणी मी काय सांगितलंय तुम्हाला, 12 घ्यायचे. ठीक आहे, काय घ्यायचे 12 घ्यायचे, कारण 12 टोटल महिने असतात. बघा टक्के आपल्याला जेव्हा जेव्हा टक्के चिन्ह आहे तेव्हा आपण 100 घेतो खाली, म्हणजे 100 पैकी एवढं व्याज जर आहे. बघा 12 महिन्यांपैकी 6 महिने आहे, या ठिकाणी याचा असा अर्थ असतो. क्लिअर झाला. आता आपल्याला काय करायचं, भागाकार करायचा आहे. बघा भाग द्या, 6 1 6, 6 2 12. ठीक, हे 2 0 कट, हे 2 0 कट, बरोबर. क्लिअर झाला. आता राहिले कोणकोणत्या संख्या बघा, 32 गुणिला 5 भागिला 2, 2 ने भाग देऊन घ्या, बे 1 बे, बे 1 बे, 1 राहिले, इकडे 12 झाले, बरोबर. बेसक 12, म्हणजे कोणकोणत्या संख्या राहिल्या, 16 गुणिला 5. गुणाकार करायचा आहे. 16 पंचे किती होतात मित्रांनो, 80. 16 पंचे 80. आपलं उत्तर काय आलेलं आहे 80. 80 काय आलंय तुमचं या प्रश्नाचं उत्तर, आणि ते आहे सरळ व्याज. काय मित्रांनो, सरळ व्याज. आता रास म्हणजे काय, मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं होतं. रास म्हणजे जी तुम्हाला मुद्दल दिलेली आहे, मुद्दल प्लस व्याज, मुद्दल प्लस व्याज म्हणजेच तुमचं रास. ठीक. आता 3200 रुपये तुमची मुद्दल आहे, प्लस 80 रुपये आपलं काय आलं मित्रांनो, सरळ व्याज, म्हणजे टोटल 3280 रुपये तुमची काय होईल, रास होईल. काय होईल मित्रांनो, रास. क्लिअर झालं तुम्हाला. याप्रमाणे आपण महिन्यांमध्ये जर तुम्हाला व्याजदर दिलेलं असेल ते सुद्धा पाहिलेलं आहे मित्रांनो. आता आपण टाईप क्रमांक 3 बघतोय आणि त्यातील हा पहिला प्रश्न आहे. बघा प्रश्न काय दिलेला आहे, 15,000 रुपये मुद्दलाचे 10% दराने 73 दिवसांचे सरळ व्याज किती होईल. मित्रांनो सूत्र तेच राहील. सूत्र काय, मुदक म्हणजे मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. क्लिअर झालं मित्रांनो. आता या ठिकाणी 15,000 रुपये मुद्दल दिलेली आपल्याला, मांडणी करून घेऊ. दर किती आहे 10%. ठीक, आणि किती दिवसांचं दिलेलं आहे 73 दिवसांचं. आता महिन्यांचं आपण मागील पाहिलं तर आपण महिन्यांमध्ये काय घेत होतो मित्रांनो, भागिला 12 घेत होतो. आता या ठिकाणी टक्के चिन्ह आहे म्हणजे भागिला 100. ठीक आहे, टक्के चिन्ह आहे म्हणजे 100 पैकी 10% व्याज दर आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो जेव्हा तुमचा दिवसांचा प्रश्न राहील तेव्हा तुम्हाला भागिला 365 घ्यायचा आहे, म्हणजे 365 दिवसांपैकी 73 दिवस व्याज. क्लिअर झालं मित्रांनो. 100%पैकी 10% व्याज दर. क्लिअर झालं. याप्रमाणे तुम्हाला मांडणी करायची आहे. आता आपण भागाकार करून घेऊ मित्रांनो. आता
जेव्हा जेव्हा तुम्हाला दिवसांचा दिले जातो मित्रांनो सरळ व्याजामध्ये प्रश्न, तेव्हा गडबड करायची नाही. गडबड कशी करायची नाही मित्रांनो, सर्वात आधी हिला 5 ने भाग द्यायचा. काय करायचं, हिला 5 ने भाग द्यायचा. हिला 5 ने भाग दिल्यानंतर अशी संख्या या ठिकाणी येते ज्या संख्येने दिवसांमध्ये दिलेल्या संख्येला भाग जातो. क्लिअर झालं मित्रांनो, 100% भाग जातो. जर तुम्ही हिला या संख्येला भाग दिला तर वेळ जास्त लागतो, कमीत कमी 2 ते 3 सेकंदाचा फरक पडून जातो. सर्वात आधी आपण भाग देऊ. बघा 2 0 2 0 कट झाले. ठीक, आता याला भाग देऊ. 5 दुनी 10 बरोबर. 5 7 35 राहिला किती 1. 5 7 35 राहिला 1 झाले 15. 5 3 15 किती उत्तर आलं मित्रांनो, खाली 73. ठीक आहे, आता बघा 73 1 73 73 1 73. संख्या किती बाकी आपल्यावरती 150 गुणिला 2, बाकी कोणत्याही संख्या राहिलेल्या नाही. आता 150 गुणिला जर तुम्ही 2 केले तर त्याचं उत्तर किती येईल, 300 रुपये. किती येईल मित्रांनो, 300 रुपये. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे, 300 रुपये. ठीक, 15,000 रुपये मुद्दलाचे 10% दराने 73 दिवसांचे सरळ व्याज किती झालेले आहे मित्रांनो, 300 रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं मित्रांनो. याचप्रमाणे आपण प्रश्न क्रमांक 6 बघणार आहोत. मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे आपल्याला. जसा जसे 5% दराने 25,500 रुपये मुद्दलाचे 219 दिवसांचे सरळ व्याज व रास किती. ठीक आहे, हा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. त्या अगोदर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. फॉर्म्युला काय मित्रांनो, मुद्दल गुणिला दर गुणिला काळ. आपला जो फॉर्म्युला आहे तोच मित्रांनो, मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100. ठीक, आता मांडणी करून घेतो. मुद्दल किती दिलेली आपल्याला 25,500 बरोबर. दर किती दिलेला आहे, दर आहे 5% आणि या ठिकाणी एकूण दिवस किती दिलेले, कालावधी 219 दिवस. क्लिअर झाला. भागिला 100. आता दिवसांमध्ये दिलेले आहे म्हणजे भागिला काय येतील मित्रांनो, 365. क्लिअर झाला. आता भाग देऊन घ्या. बघा 2 0 2 0 कट, 5 ने भाग द्या. 5 1 5 5 7 35 राहिला 1 5 3 15 किती आले मित्रांनो, 73. ठीक, मी तुम्हाला आधी पण सांगितलं सर्वात आधी या संख्येला 5 ने भाग द्यायचा. या ठिकाणी अशी संख्या येते ज्या संख्येने या संख्येला 100% भाग जातो मित्रांनो. बघा आता 3 त्रिक 9 आणि 7 त्रिक 21 याप्रमाणे सुद्धा तुम्ही केलं. भाग देताना सर्वात आधी बघायचं या एकक स्थानच्या संख्येत या एकक स्थानची संख्या येते आहे किंवा नाही. जसे की 3च्या पाड्यामध्ये 9 येतात की नाही. जर इथे या ठिकाणी 3च्या पाड्यात एखादी संख्या राहिली, या संख्येच्या पाड्यामध्ये जर ही संख्या येत असेल तर 100% भाग जातो मित्रांनो. 73 1 73 73 त्रिक किती होतात मित्रांनो, 219. 73 1 73 73 त्रिक 219. आता राहिलेल्या संख्या जशा तशा लिहून घ्या. काय राहिलाय मित्रांनो, 255 गुणिला 3. आता आपल्याला गुणाहार करायचा आहे. गुणाहार करून घ्या. 3 5 15 एक एक संख्येचा गुणाहार करतोय. 3 5 15 5 हच्च्याला आले 1. 3 5 15 1 16 16 6 हच्च्याला आला 1. 3 दुनी 6 आणि 1 7. उत्तर काय आलं मित्रांनो, 765. हे आलंय आपलं सरळ व्याज. काय आलंय मित्रांनो, सरळ व्याज. आता मित्रांनो सरळ व्याज आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्याला रास काढायची. रास मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. मुद्दल म्हणजे 25,500 प्लस 765 जे उत्तर येईल ते काय राहील मित्रांनो, आपली रास राहील. काय राहील, रास. आता बेरीज करून घ्या. 5 0 5 5 0 5 6 0 6. मी आडवी बेरीज करतोय. बघा 7 आणि 5 किती आले, 12. 12 2 हच्च्याला आला 1. 5 आणि 1 6 आणि 2 जशीच्या तशी 26,265 तुमची काय आलेली आहे, रास आलेली आहे. क्लिअर झालं मित्रांनो. याप्रमाणे मित्रांनो आपण सरळ व्याजामधील 3 टाईप बघितले. एका टाईपचे 2 प्रश्न बघितले आणि वार्षिक व्याजदर, मासिक व्याजदर, त्यानंतर दिवसांमध्ये व्याजदराचे प्रश्न कसे सोडवायचे ते सुद्धा आपण व्यवस्थितरित्या बघितलेलं आहे. क्लिअर झालं मित्रांनो खाकी पॉईंट चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्यासोबतच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.